प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणसा विसरू नको तू आपुले देवाल. माणसा विसरू नको. माणसा विसरू नको तू आपुले देवाल. माणसा विसरू नको. एकूच देव तो आखींचा बास. एकूच देव तो आखींचा बास. माणसा विसरू नको तू आपले देवाल. माणसा विसरू नको. चर्च खचाखच भरलेलं होतं, कारण चर्चचा सण त्या दिवशी साजरा केला जात होता. आमचे आदिवासी बांधव हातामध्ये भाकरी घेऊन चर्चमध्ये प्रवेश करत होते. पेटीमध्ये 2 नाणी टाकत होते आणि आपापल्या जागेवरती जाऊन बसत होते. आणि त्यानंतर अर्पणाची वेळ आली. त्या अर्पणाच्या वेळेला त्यांनी आपल्या घरी भाजलेल्या भाकऱ्या सर्वांनी आणून वेदीजवळ ठेवल्या. आणि त्यानंतर मिस्सावली आटोपला. सर्वांनी ती भाकर एकत्र वाटून खाल्ली आणि त्यासाठी आवश्यक असलेला रस्सा तयार ठेवण्यात आलेला होता. हे सगळं चित्र बघितल्यानंतर मी चिंतन करायला लागलो की कशा प्रकारे आपली साधीसुधी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ही साधी भोळी माणसं कशी तत्पर आहेत. ह्यालाच म्हणावी समर्पित वृत्ती. की एखादी गोष्ट टिकवून ठेवायची असेल तर त्याची आठवण ठेवायची, नियमितपणे सातत्याने ती करत राहायचं. समर्पित वृत्ती. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक दाखला देत आहे. आणि तो दाखला एका विधवेचा आहे, न्यायाधीशाचा आहे. की हा न्यायाधीश देवाला भीत नव्हता, माणसाला जुमानीत नव्हता. आणि त्या नगरात असलेली विधवा मात्र वारंवार येऊन त्याला सांगत होती, माझी दाद घ्या, माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. परंतु काही काळपर्यंत तो ते करीना. शेवटी त्याच्या लक्षात आलं की मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानीत नाही, ही विधवा मात्र मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला रंजीस आणील. आणि त्याने न्याय केला असावा. ताबडतोब त्याचा धागा पकडून येशू काय सांगतो बघा, की देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का? त्यांच्याविषयी तो विलंब लावील का? नाही, तो त्यांचा न्याय लवकर करील. परंतु मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. की शेवटी माणूस जे काही करत असतो ते विश्वासाने करतो का? बऱ्याच वेळेला विश्वासाचा अभाव असतो. आपण सहज दगड मारून बघतो, आंबा पडला ते पडला, अशा प्रकारची प्रवृत्ती असण्याची शक्यता आहे. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर त्याच्याविषयी काही सुखदुःख नाही. ह्याला श्रद्धा म्हणत नाही. की परमेश्वराची इच्छा जाणायची, त्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आणि ते जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कृपा मागायची. तीच आपली प्रार्थना. अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर कधीच नाकारत नसतो, कारण त्या प्रार्थनेमध्ये खुद्द परमेश्वराचीच इच्छा दडलेली असते. दुर्दैवाने माणूस मात्र परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही झालं पाहिजे ह्यासाठी प्रयत्नशील राहतो आणि मग निराश होतो. कारण परमेश्वर आपल्या सर्वच मागण्या ज्या आपल्या स्वतःच्या स्वार्थी अक्कलहुशारीतून आलेल्या असतात, अशा सगळ्याच मागण्या पूर्ण करील असं नाही. त्यासाठी एक समर्पित वृत्ती लागते. फंडामेंटल ऑप्शन नावाचा एक प्रकार मॉरल थिओलॉजीमध्ये आहे. नीतिशास्त्र म्हणते की फंडामेंटल ऑप्शन म्हणजे मूलभूत किंवा पायाभूत अशी निवड माणसाने करायची असते. एकदा ती निवड केली की त्यानंतर आपल्याला त्या व्यतिरिक्त दुसरं काही करता येऊ शकत नाही, कारण ती निवड केलेली आहे. की एखाद्या व्यक्तीने डॉक्टर पदाची निवड केलेली आहे,
रात्रंदिवस पेशंटसाठी त्याला उपलब्ध राहावंच लागतं. नाहीतर त्याच्या सेवेचा लाभ फारशा लोकांना होऊ शकत नाही. तिकडे समर्पित वृत्ती लागते. लग्न करणाऱ्या माणसाने देखील विचार करायचा, आज मी ह्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारत आहे. आयुष्यभर मला एकत्र राहायचं आहे. ही झाली समर्पित वृत्ती. त्याचप्रमाणे धार्मिक जीवन जगण्यासाठी सुद्धा समर्पित वृत्ती लागते. ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण 6 वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैली तपासून पाहिलेली आहे. पहिल्या दिवशी सात्विक जीवनशैली, दुसऱ्या दिवशी नीतिमान जीवनशैली, तिसऱ्या दिवशी समाधानी जीवनशैली, चौथ्या दिवशी विवेकी जीवनशैली. काल आपण जागृत विवेकशैली बघितली. आज आपण ही समर्पित जीवनशैली पाहत आहोत की चिकटून राहायचं, जिद्द सोडायची नाही. शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. तशी कृपा आपल्याला लाभावी म्हणून आजच्या दिवशी संत आल्बर्ट महान ह्यांचा स्मृतिदिन साजरा करत असताना परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया. संत आल्बर्ट महान ह्यांनी एकीकडे विज्ञान आणि दुसरीकडे श्रद्धा ह्यांची सुंदर अशी सांगड आपल्या जीवनात घातली आणि नम्रपणे परमेश्वराची सेवा त्यांनी केलेली आहे. तशी सेवा आपल्याला करता यावी, समर्पित वृत्ती आपल्यामध्ये जागृत राहावी म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.